डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक बाजारात टिकू शकलं नाही. नोकियानं जर अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली असती तर नोकिया टिकलं असतं. कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली असती तर कॉडॅक टिकलं असतं. आपल्याला काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. मार्केटमध्ये काय लागतं, काय चालतं, डोळे विस्पारून तुम्हाला या समाजाकडे पाहावं लागेल. मला आठवतंय टीव्हीला 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आणि मध्येच एक जाहिरात लागायची. माझ्या वयाचे जेवढे इथं पालक आहेत सगळ्यांची ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, ऐकलं का? पाठ आहे की नाही? आम्हाला पर्याय नव्हता. आता तुमच्याकडे पर्याय. जाहिरात लागली की तुम्ही चॅनल बदलता. आमच्याकडे एकच चॅनल अवेलेबल होता. त्यातही दिवसभरात 10 वेळा प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या लागल्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या लागत होत्या? मग घरात कोणतर शहाणा असणार, त्यानं वर जायचं, माळदावा अँटिना फिरवायचा. मग खाली उमऱ्यातनं एकानं म्हणायचं दिसलं दिसलं चित्र, मग त्यानं खाली यायचं. ते वरून खाली येईपर्यंत परत प्रक्षेपण जायचं. जाहिराती आमच्या पाठ होत्या. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीतरी जनरली फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये फुटबॉलची क्रेज नव्हती. भारतामध्ये क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयला विचारायचं कुणी, तुम्ही फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा रोबाब होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्स आला मार्केटमध्ये. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लाईफ बॉयनं मार्केट कॅप्चर केलं. लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर बाजारात टिकायचं असेल तर आपल्याला फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवून उपयोगाचं नाही. लाल रंगाचा ठोकळा साबण त्यांनी बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल बिटबॉल खेळणारी पोरं नाही. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड नांघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर काळ आणि वेळेनुसार आपल्याला बदलावं लागेल. कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% किटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी सगळं बंद, फक्त किटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून कळलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असते काय माहित? ते दिवाळीलाच येते. वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करू दे. आपलं मार्केट गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस. मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. आपल्याला आपलं मार्केट कळलं पाहिजे. कधीतरी तुम्हाला वाटलं होतं का 20 रुपये लिटरनं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल? कोणातरी शहाण्या माणसाला कळलं की माणूस निसर्गाला अशा पातळीवरती घेऊन जाईल की पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. पूर्वी जर कुठे गेलो कार्यक्रमाला तांब्या फुलपात्र, आता तांब्या फुलपात्र कुठं राहिलंय का? आणि ठेवलं तर कोण पिईल का? आता प्रत्येक जण पाण्याची बॉटल घेऊन येतो. म्हणजे अजून तांब्या फुलपात्र मला वाटतं फार फार तर सुपारी, साखरपुडा, तिळा असल्या कार्यक्रमात अजून आहे. आणि काही दिवसानं तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या. काळ आणि वेळेनुसार बदल होत राहणार. आणि या मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर डोळे विस्पारून आपल्याला जगाकडे बघता आलं पाहिजे. काय तुमच्या वयातली मुलं शिकतायत, काय चाललंय इतर देशांमध्ये, काय कुठल्या किती झपाट्यानं जग बदलतंय. म्हणजे आता तुमच्या माझ्या ज्ञानाला भाषेच्या मर्यादा सुद्धा उरलेल्या नाही. तुम्हाला इथून चायनामधल्या एखाद्या मुलासोबत बोलायचं आहे, तुम्हाला चायनीज येत नाही, तुम्ही मराठीतच बोलाल पण विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन त्याला चायनीजमध्ये ऐकायला जाईल. जापानमधल्या एखाद्या पोराला तुमच्याशी बोलायचं आहे, त्याला नाही मराठी कळत, ते जापनीजमध्ये बोलेल, विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन तुम्हाला ते मराठीमध्ये ऐकायला येईल. भयानक जग बदलत आहे. चॅट जीपीटी वगैरे सगळं आलंय. निबंध लिहायचा म्हटलं तर पोरगं इकडे तिकडे डोकं चालवायला तयार नाही, ते लगेच सांगताय.
आणि या जगाच्या बरोबर ती बदल स्वीकारत स्वीकारत तुम्हाला तुमची ज्ञानाची पाळंमुळं अशी मजबूत रोवून तुम्हाला हे बदल स्वीकारता येतील का, याच्यासाठी पालक शिक्षक आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि म्हणून या बदलत्या मार्केटनुसार, या बदलत्या सगळ्या शैक्षणिक प्रणालीनुसार आपल्याला आपली सुद्धा काही धोरणं बदलावी लागतील. आपल्याला शोधावं लागेल की आपल्या सगळ्या मुलांमध्ये नेमकं वेगळेपण काय. आपल्या मुलांना उद्योग, व्यवसाय, व्यापार, आता असं उरलेलं नाही की तुम्ही, आता मी इथे मला एक डॉक्टर भेटले, त्यांनी MBBS केलं आणि नंतर परत ते टीचिंगमध्ये आहेत. आता असं उरलं नाही. डॉक्टर सलील कुलकर्णी चांगले गायक आहेत पण ते डॉक्टर आहेत. किंवा आता तुम्ही MBBSचं शिक्षण घेतलंय, तुम्हाला लॉ पण कळला पाहिजे, तुम्ही लॉ करताय, तुम्हाला मॅनेजमेंट पण समजलं पाहिजे. जग बदलतंय, मल्टीटास्किंग आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून या सगळा आपला करिअर मॅप ठरवत असताना दीपकागदासारखं आपल्याला ज्ञान ग्रहण करता येईल का, ते शोषून घेता येईल का. मुळात आपण आपली धडपड ज्ञानासाठी आहे की मार्कांसाठी हे ठरवा. मी दाव्यानं तुम्हाला सांगतो, मार्क तुम्हाला एखादा डोर ओपन करून देतील, एखादी एक्झाम क्रॅक करून एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या कोर्ससाठी तुम्हाला ॲडमिशन मिळू शकेल. पण या सगळ्या जगाच्या मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, ताऊन सुलाखून जर तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही ज्ञानवंत असलं पाहिजे, गुणवंत असलं पाहिजे, बुद्धिवंत असलं पाहिजे, ताऊन सुलाखून संघर्षासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. आज ज्ञानेश्वर महाराजांचा 750वं जन्मवर्ष आपण साजरं करतो. एकंदरीत जर तुम्ही ज्ञानोबा माऊलींच्या आयुष्याकडे पाहिलं तर काय दिसतो तुम्हाला? प्रचंड दुःख, प्रचंड अवहेलना, प्रचंड वेदना, अपमान. आणि या अपमानाकडं तसंच खचून जाऊन जर फक्त एखाद्या देवळाच्या पायऱ्या जर ते चढत राहिले असते ना, तिथं सुद्धा ज्ञानोबांच्या पदरी कदाचित निराशा आली असती. पण हे दुःख बिक्ख सगळं बाजूला ठेवून हजारो लोकांचं जीवन उजळून टाकावं याच्यासाठी ज्ञानोबा धडपड करत राहिले. काल कोणातरी एका लेखकानं फार सुंदर ओळी लिहिल्या होत्या. त्यानं लिहिलं होतं की व्यथेच्या पाठीमागची कथा समजून न घेता, कथेतल्या पात्राला न्याय न देता केवळ जर तुम्ही दैवाला हाक मारत राहिलात ना, तर तो पळकुटेपणा ठरतो. महाराष्ट्रातल्या सकल संतांनी असा पळकुटेपणा दाखवला नाही. त्यांनी बंड पुकारलं तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात. अरे आम्हाला आमचं ज्ञान मराठीमध्ये मांडायचा अधिकार नाही, किंवा ज्ञानाला एखाद्या ठराविक भाषेच्या मर्यादा आहेत, गुरु शिष्य परंपरेच्या मर्यादा आहेत. ज्ञानोबरायांनी त्या सगळ्या मर्यादा झुगारून दिल्या. सर्वसामान्य माणसाच्या बोलीभाषेत प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्यासमोर आणून ठेवली. आणि कमी संघर्ष आहे का? शुद्धीपत्र मागायला गेले ज्ञानोबरायांचे आई वडील, तर त्यांना देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागलं. तुकोबाराय वेद सांगायला लागले गाथेच्या माध्यमातून, तर त्यांना ती गाथा इंद्रायणीमध्ये निहून बुडवावी लागली. किमान हा तर संघर्ष तुमच्या माझ्या वाट्याला नाही. आणि एवढा सगळा संघर्ष वाट्याला येऊन सुद्धा ज्ञानोबराय तुकोबाराय थांबले नाही. सगळ्यांना ज्ञानाची कवाडं खुली करून देता यावीत याच्यासाठी झटत राहिले. बघा, आपण थोडेफार आश्रित असतो, आपण थोडेफार सुशिक असतो, पण कमालीचं आश्रित असणं आणि कमालीचं सुशिक असणं हे नियतीला सुद्धा मान्य नाही. आणि तसं जर असतं ना, तर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं नसतं की तू शस्त्र उचल. भगवान श्रीकृष्ण म्हटले असते, अर्जुना कसं व्हायचंय तसं हो दे, मी पण जरा आराम करतो, शेषनाग आहे सावली धरून, लक्ष्मी माता आहेत पाहायला. पण इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात लढावं लागेल, शस्त्र उचलावं लागेल, तुला संघर्ष करावा लागेल. हा अटळ आहे. आणि नियतीला तुमच्या वेदना समजत नाही. नियती तटस्थपणे तुमच्याकडे बघत असते की तुम्ही काय डाव खेळताय ते. नियतीला तुमच्याकडून काय जे घडवून घ्यायचंय ना, तुमचं व्यक्तित्व जर घडवायचं असेल तर त्याच्यासाठी संघर्ष तुमच्या वाट्याला आहेच. अर्जुनाला सुद्धा तो चुकला नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होत नाही ना, तोपर्यंत शस्त्र ठेवायचं नाही. अर्जुनासारखं उभं राहायचं रणांगणामध्ये. कारण कृष्ण सुद्धा तिथंच आहे, कधी शस्त्र घेऊन तर कधी शास्त्र घेऊन. आणि म्हणून आयुष्यातला हा संघर्ष आहे ना, असा लेच्या पेचेसारखं जगायचं नाही. आयुष्यातल्या संघर्षाला कंटाळून नाही बाबा आता माझ्याच्यानं जमणार नाही, चला हा मार्ग नाही जमला, कदाचित दुसरा मार्ग सापडेल. एखादा मार्ग थांबला म्हणून आयुष्य संपत नाही. आपण आपलं आयुष्य असं नदीच्या प्रवाहासारखं छान आनंद घेत आपल्याला पुढे जगता आलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना, माणूस म्हणून आपण मस्त जगू, आपल्या मुलांना चांगलं ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत बनवू, त्यांचं ते आयुष्य जगतील. आजूबाजूला त्यांच्या चांगुलपणानं चांगली परिस्थिती निर्माण करता येईल का, एवढंच पालक म्हणून तुमचं माझं कर्तव्य आहे. एखादा शेतकरी म्हणतो की आंब्याचं झाड मी वाढवलं. सर, शेतकरी जर म्हणतो हे आंब्याचं झाड मी वाढवलंय, म्हणजे त्या शेतकऱ्यानं काय केलं?
त्यानं फक्त चांगलं खत पाणी घातलं असेल, जनावरांनी खाऊ नये म्हणून कुंपण घातलं असेल, का शेतकरी असा खोडात शिरतो आणि फांद्या फांद्यानं वाढत जातो? झाड आपोआप वाढतं. शेतकरी त्या वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतो. मुलं शिकणार आहेत, मुलं मोठी होणार आहेत, फक्त त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं ही पालक म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. आपण पोरांच्या अवतीभोवती चांगलं पोषक वातावरण निर्माण करतो का, हा प्रश्न आपण आपल्या मुलांना विचारला पाहिजे. आणि विनंती माझी पोरांना, उद्योगात या, व्यवसायात या. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. सगळ्या जगाला कळलंय भारतात आणून काय विकायचं. चायनाला कळतंय भारतात काय विकायचं, अमेरिकेला कळतंय भारतात काय विकायचं. आम्हालाच कळेन असं झालंय की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आम्ही ती युटिलाइज केली पाहिजे.